महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। उमरगा लोहारा तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या व अन्य नागरिकांच्या जिव्हाळ्याशी निगडीत मूलभूत समस्या तात्काळ सोडविण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी मंगळवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे। उमरगा लोहारा तालुका विविध समस्यांनी ग्रासलेला आहे। उमरगा लोहारा तालुक्याला लोकप्रतिनिधी आहे का नाही? नागरिकांच्या मूलभूत समस्या सुटत नसल्याने नागरिकांचे हाल होत असून त्यांच्या हाल अपेष्टा सहन करण्याचा अंत झाला आहे। उमरगा शहरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने 2 मुलांचा डेंग्यूने मृत्यू झाला। अनेकांना आजारांनी ग्रासलेले आहे। जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख। उमरगा व लोहारा दोन्ही तालुक्यातील ज्या मूलभूत समस्या आहेत, शेतकऱ्यांना लाईट, उमरगा शहराला लाईट, उमरगा शहरामध्ये अस्वच्छता, अशा अनेक विविध प्रकारच्या समस्या लोकांना भेडसावतात। उमरगा शहरामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये डेंग्यूमुळे 2 बालकाचा मृत्यू झाला। 2 बालकाचा मृत्यू झाल्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यावर त्याची जबाबदारी देणार आणि त्याच्यावर कारवाई करणार, त्या संदर्भामध्ये असे अनेक विविध विषय आहेत। जे महिन्याला शासनाचे मानधन मिळतात, ते मानधन व्यवस्थित मिळत नाही। ते मानधन 1 ते 5 तारखेपर्यंत मानधन द्यावं, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांचं पेरणीपासून काढणीपर्यंत जे आहे ते एमआरएसमध्ये सर्व कामे एमआरएसमध्ये करावे। शेतकऱ्यांना रात्री वीज न देता दिवसा वीज द्यावी, भलं मोफत नको, त्या दिवसा वीज दिलेले तुम्ही काय 10-12 तास वीज देताय त्याचे तुम्ही पैसे घ्या, पण वीज दिवसा द्या। उगाच आम्ही शेतकऱ्याला वीज मोफत देतोय हे शेतकऱ्यांना आम्हीच दाखवू नका। शेतकऱ्यांना अपरात्री शेतात जाऊन पाणी देताना धोका होऊ शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी। उमरगा शहरामध्ये विजेचा लपंडा होतो, उमरगा शहरामध्ये सुरळीत वीज चालू नाही, त्या संदर्भामध्ये अनेक असे विषय आहेत। त्या संदर्भामध्ये मी आज या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेलो आहे। अधिकारी उमरगा यांच्या ऑफिस समोर उमरगा तालुक्याच्या मध्ये ज्या काही शेतकऱ्याच्या मागण्या आहेत, त्या मागण्यासाठी बरेच खेडेगावातले शेतकरी आणि इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी घेऊन ऑफिसासमोर सकाळपासून, म्हणजेच मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम दिन या दिवशी लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत। यामध्ये बऱ्याच जवळपास 20 ते 25 मागण्या आहेत। या प्रशासनाला आमच्या वतीनं निवेदन देऊन कमीत कमी 8 दिवस झालेत। आम्ही दिलेल्या या निवेदनावरती त्यांनी काय काय काम केलं हे विचारून आम्ही त्यांच्याकडून उत्तरे घेऊ आणि सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय मार्ग काढतील शासन आणि प्रशासन मिळून हे आम्ही या ठिकाणी बघू। सध्या तरी उपोषण चालूच आहे। तर मी अण्णासाहेब पवार आज एसडीएम ऑफिस पश्चिम उमरगा तालुक्याच्या प्रमुख मागण्यासाठी सर्वसामान्याचे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत। इथं मागण्या आहेत, मोकाट जनावरं आणि रस्त्यावरची घाण। या उमरगा तालुक्यामध्ये नगर परिषद प्रशासन असेल किंवा इथं लोकप्रतिनिधी असेल, इथं महिन्याला निधी येतो 25 लाख ते 20 लाख। हा निधी या रोडवरच्या घाणी, या उमरगा तालुक्याच्या समस्या मिटवण्यासाठी येतो, पण हा निधी जातो कुठं, हा आज प्रश्न आम्ही पत्रकार बांधवाच्या माध्यमातून विचारतो। इथल्या लोकप्रतिनिधीला असेल किंवा इथल्या प्रशासनाला विचार। 25 लाख रुपये तुमच्या खिशात जात आहेत, पण इथल्या उमरगा तालुक्याचा विकास म्हणजे कुठलेही तुम्ही रोडवरचे घाणे काढू शकत नाही, म्हणजे तुम्ही काय करता? इथला लोकप्रतिनिधी प्रशासन झोपलंय का, हा प्रश्न आम्ही आज विचारू इच्छितो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.